आता वळूया इतर बातम्यांकडे। बातमी विशाळगडासंदर्भात। विशाळगडावरील परिस्थिती ही नियंत्रणात आलेली आहे। विशाळगडावरचं अतिक्रमण सोमवारपासून काढलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आश्वासन दिलंय। संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगडावर मोर्चा काढला होता, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आश्वासन दिलंय। तसंच संभाजीराजेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात काय माहिती समोर आलेली आहे, पाहूयात। जाताना गजापूरच्या पुढे ते विशाळगड या दरम्यान एक मशीद, त्याचबरोबर काही घरं ही विशिष्ट समाजाची हेतू ठेवून त्यावर दगडफेक करणे किंवा जाळपोळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संपूर्ण खबरदारी या बंदोबस्ताच्या अनुषंगाने घेतली होती। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु आंदोलन हे परवानगी दिलेली नव्हती प्रशासनाने आंदोलनांना। त्याचबरोबर आंदोलनातून परत जात असताना जे काही नुकसान या मॉबने केलेलं आहे त्या अनुषंगाने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे महसूल विभागातर्फे व पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर विशाळगडावरील जी घटना आहे ती दगडफेकीची घटना आहे। त्याचबरोबर विशाळगडाचा पायथा आणि विशाळगडाच्या पायथ्यावरून गजापूरकडे येत असताना जे काही नुकसान झालेले घरांचं, हॉटेलचं किंवा इतर सर्व गोष्टींचं त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे।